सीसीटीव्हीच्या मदतीसाठी जवळची PCR व्हॅन आणि ॲम्ब्युलन्स पाठवली आहे. मी घटनास्थळाचे लोकेशन ट्रेस करून निकट वायरलेस मोबाईल व्हेकलच्या मोबाईल डेटा टर्मिनलवर डिस्पॅच करून दिली आहे. पाटील, जखमी महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं? होय मॅडम. आणि मला वाटतं हा एरिया आपल्या पोलीस ठाण्या अंतर्गत येत नाही. पाटील, अहो नवा कायदा लागू झालाय, त्यामुळे एरिया कुणाचा हा मुद्दाच उरत नाही. भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 173 नुसार 0 FIR इथेच नोंदवता येते आणि नंतर CCTNSद्वारे संबंधित पोलीस ठाण्याला घटनास्थळाचा या 2 पंचांसमक्ष संपूर्ण पंचनामा करून घ्या. त्याचा ऑडिओ अँगल्समधून फोटोज घ्यायला विसरू नका. येस मॅडम. मॅडम, आम्ही त्रिशाशी बोलत होतो. तिने सांगितलं की समोरच्या टेबलावर ठेव. याच्या माध्यमातून वेगवेगळ्या तपास एजन्सीज एकमेकांशी अपराध आणि अपराध्यांची माहिती शेअर करतात. इथे इतका गंभीर अपराध झालाय की आपण क्राईमॅकने सगळीकडे अलर्ट पाठवू शकतो. मॅडम, CCTV फुटेजमधून 5 लोकांचे क्लिअर फोटो मिळाले. करा. येस मॅडम. हा फोटो मॅच फीचर म्हणजे फेस रेकॉर्ड आणि संशयित व्यक्तींचा मोठा डेटाबेस आहे. इथे आपण आपल्या सस्पेक्टचे फोटोज तर आरोपी शोधणं सोपं नाही का म्हणा. भारताची स्मार्ट पोलीस सिस्टम आहे. आणि MLC साठी रिक्वेस्ट तुम्हाला पाठवली. केस थोडा सेन्सिटिव्ह नेचरची. रिपोर्ट जर वेळ रिक्वेस्ट CCTNS मधून मेडली परवा आम्हाला मिळाली आहे. पोस्टमॉर्टम पूर्ण झालं आहे. तुमचे नमुने जमा झाले आहेत. एवढ्या पटकन जमा झाले सुद्धा? हो सर, तपासाचा रिपोर्ट घ्यायला इथे परत यायची काहीच गरज नाही. तुम्ही थेट CCTNS ब्रीफ बनवण्यासाठी रिक्वेस्ट आधीच केली आहे. त्यावर मी चार्जशीट तपासून माझं ओपिनियन ई-प्रॉसिक्युशनद्वारे लवकरच अपलोड करतो. तर खूपच सोपं झालं. आता बराच वेळ वाचला. धन्यवाद सर. जे भारतीय साक्ष अधिनियमाची कलम 63(4) त्यामुळे डिजिटल साक्ष ऍडमिसिबल राहतात. समजलं सर? खबरदार जज साहेबांसमोर संपूर्ण खरं बोलायचं, काहीही लपवायचं. नवीन कायद्यांमध्ये विटनेस प्रोटेक्शन स्कीमचेही प्रावधान आहे. तिन्ही आरोपी उपस्थित आहेत? हो युवा, त्या जोडलेले आहेत. तिन्ही आरोपींचे वकील उपस्थित आहेत? येस मिलॉर्ड. पण माझी एक विनंती आहे, मला आणखी एक तारीख द्या, कारण चौथा आरोपी त्यांच्या विरुद्ध ट्रायल इन ॲब्सेन्शिया ही प्रक्रिया सुरू आहे. तसंच चार्ज प्रेमी आम्ही 60 दिवसाच्या आतच पूर्ण केली. आता तारीख पे तारीखचा काळ गेला. फिंगरप्रिंट रिपोर्ट्स, ई साक्ष व्हिडिओ, CCTV फुटेजेस कडक शिक्षा देण्यात यावी. या गुन्ह्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शिक्षा समांतर न राहता क्रमशः देण्यात यावी, जेणेकरून इतर गुन्हेगारांसाठी सुद्धा ही एक शिकवण ठरेल. युअर ऑनर, माझ्या क्लायंटला पोलिसांनी खोटं पाडलं. सर, कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्या आणि चोरी प्रकरणातील आरोपी हे कालच जेलमध्ये दाखल झाले. करण्यात मृत्यूदंड झाला. माझी मदत करा साहेब. अहो, मी गरीब माणूस आहे. जेलर साहेब, शिक्षा झाल्यानंतरच्या 30 दिवसांच्या आत याची मर्सी पेटिशन दाखल करावी लागेल. याला या प्रक्रियेत मदत करा. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स दाखवले जात आहेत ते सगळेच्या सगळे फोर्स्ड आहेत. पुराव्यांची सत्यता आणि सातत्य कायम आहे. अरुणा मॅम, तुमचे खूप खूप आभार.